अनपेक्षित प्रेम भाग 8. दुसऱ्या दिवशी सकाळीच सूरजसिंह महेंद्रसिंहला म्हणाला, दादासाहेब, आपल्याबरोबर माझ्या दोघी मैत्रिणी येणार आहेत. मैत्रिणी? ते कसे शक्य आहे? त्यांनी हट्ट धरला आहे. मी त्या दोघींना खूप समजावून सांगितले, पण त्या ऐकायलाच तयार नाहीत. अरे, पण लेडीज बरोबर असल्या म्हणजे अवघड होऊन जाणार सगळं. त्यांच्यामुळे जंगलात जास्त आत जाणे शक्य होणार नाही. काहीतरी मार्ग काढा दादासाहेब, त्यांना न्यावेच लागणार आहे, सूरज विनंतीच्या सुरात म्हणाला. दादासाहेब विचार करत म्हणाले, ठीक आहे, जाऊया त्यांनाही घेऊन. त्यांच्यासाठी काही तयारी करावी लागेल. बरे झाले लवकर सांगितलेस ते, असं बोलून दादासाहेब घाईघाईने तिथून निघून गेले. सूरजला त्याच्या डोक्यावरचे मोठे ओझे उतरल्यासारखे वाटले. दादासाहेबांनी दोघींना न्यायची परवानगी दिली याचेच त्याला हायसे वाटले. दुपारची जेवणे झाली. प्रत्येकाने आपापल्या बॅगा भरल्या होत्या. न विसरता मेडिसिन सोबत घेतले होते. फर्स्ट एडचा बॉक्स तर होतात. संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यानुसार लागणारी औषधे पण सोबत घेतली होती. इतरही सामान घेतले होते. महेंद्रसिंहने थोड्या वेळात बरीच तयारी केली होती. लेडीज येणार म्हणून जीपमध्ये टेंटचे सामानही चढवण्यात आले होते. महादू नावाचा त्यांचा नोकर, जो नेहमी महेंद्रसिंहाबरोबर शिकारीला वगैरे जायचा, तो स्वयंपाक करण्यात तरबेज होता. स्वयंपाकाचे साहित्यही भरपूर घेतले होते. 2-3 दिवसांचा कालावधी गृहीत धरला होता. महेंद्रसिंहने त्याप्रमाणे तयारी करून घेतली. निघण्यापूर्वी पायल आईसाहेबांना भेटायला गेली. सोनलला तिने आपल्याबरोबर येतेस का विचारले होते, पण सोनलने नाही म्हटल्यावर पायल एकटीच त्यांना भेटायला गेली. आईसाहेब, निघण्यापूर्वी तुम्हाला भेटावे म्हणून आले आहे मी. चांगले केलेत. आम्हालाही तुम्हाला भेटावेसे वाटत होते. तुम्ही दोघी जाणार आहात कळल्यानंतर जरा धास्ती वाटली. आईसाहेब, नका काळजी करू, आमच्यासोबत बाकीची मंडळी आहेतच ना, पायल आश्वासन देत म्हणाली. हो, ते बरोबर आहे तुमचे, पण तुम्ही दोघी सांभाळून राहा. महेंद्रसिंह सांगेल ते लक्षात घ्या. उगाच नको ते धाडस दाखवू नका. काही वेळा आपलेच धाडस आपल्या अंगाशी येते. ठीक आहे आईसाहेब, तुमचे हे शब्द मी लक्षात ठेवीन. तशीही काल रात्री सूरजने आमच्या मनात जंगली प्राण्यांची भीती घालून ठेवली आहे, म्हणूनच तुमचा आशीर्वाद घ्यायला आले आहे, असे बोलून पायलने आईसाहेबांना खाली वाकून नमस्कार केला. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच. सांभाळून राहा आणि व्यवस्थित या. बरे, येऊ मी? पायलने विचारले. या, आईसाहेब म्हणाल्या. पायल तेथून बाहेर पडली. सगळेजण जीपजवळ उभे होते. तुम्ही दोघी पुढेच बसा निवांत. आमची मागे थोडी दाटी होणार आहे, सूरजने सांगितले. सूरज, तू ड्रायव्हिंग करणार आहेस ना? हो, थोडा वेळ मी, नंतर दादासाहेब करतील. सोनल पायलच्या कानात कुजबुजली. पायल, सूरज ड्रायव्हिंग करणार आहे तोपर्यंत मी ड्रायव्हिंग सीटजवळ बसेन, नंतर बसणार नाही. म्हणजे त्या गावंडळाजवळ मी बसू? नाही मी नाही म्हणजे नाही बसणार, सोनल निर्धाराने म्हणाली. बरे बाई, एवढ्यासाठी भांडण नको, नाहीतर आपल्या दोघींच्या भांडणात हे सगळे आपल्याला इथेच सोडून जातील. त्यापेक्षा मी बसेन त्या रानटी माणसाजवळ. झाले तुझे समाधान? सोनल हसली. पायलला मनातून सोनलचा राग आला होता आणि त्याहीपेक्षा तिचा महेंद्रसिंहावर जास्त राग होता. सगळे गाडीत बसले. सूरजने गाडी स्टार्ट केली. पाठीमागे आदिनाथ, देवीदास वगैरे गप्पा मारू लागले. त्यांना दादासाहेबांसमोर नेहमीप्रमाणे गप्पा मारणे जमत नव्हते, पण थोड्या वेळाने महेंद्रसिंहही त्यांच्यात सामील झाला. पायल, ऐकते आहेस ना मागे कशा गप्पा चालल्या आहेत? तिकडेच लक्ष आहे माझे. त्या गावंढळ प्राण्यालाही नॉर्मल बोलता येते तर. सोनल पायलच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात बोलली. काय चालली आहे तुमची कुजबूज? जरा मोठ्याने बोला, मलाही बोलण्यात भाग घेता येईल, सूरजसिंह म्हणाला. काही नाही रे, असेच, सोनलने उत्तर दिले. नाही म्हटलं तुमच्या दोघींना मी पुन्हा एकदा सांगतो, ग्रुप सोडून कुठे जायचे नाही. नाही रे बाबा, नाही जाणार कुठे, पायल म्हणाली. सूरज, अरे तुम्हाला आमची काळजी वाटण्याचे कारण नाही, आम्ही घेऊ आमची काळजी. होय की नाही पायल? होय, एकदम करेक्ट बोललीस. उगाच जंगलाची भीती घालू नका आम्हाला. पायल, ठीक आहे, आत्मविश्वासाने म्हणाली. तुम्हाला भीती वाटत नाही हे एका अर्थाने चांगलेच आहे, सूरज गाडी वळवत म्हणाला. आजूबाजूला अतिशय सुंदर वातावरण होते. गाडी केव्हाच कच्च्या रस्त्याला लागली होती. सूरज, अजून याच रस्त्याने अर्धा पाऊण तास जाऊ, पुढे नदी लागेल. नदीच्या जवळच आजचा पहिला मुक्काम करूया, महेंद्रसिंहाने सांगितले. अर्धा पाऊण तास कसा गेला कोणाला समजलेही नाही. गाडी मुक्कामाच्या जागेवर पोहोचली होती. महेंद्रसिंहाने गाडीतले सामान काढायला सांगितले. जीपवरचा टेंटही उतरवण्यात आला. महादू आणि इतरांच्या मदतीने महेंद्रसिंहाने टेंट उभारला. तोपर्यंत अंधार पडू लागला होता.
मज्जा येईल ना त्या टेंटमध्ये राहायला, सोनल आनंदून म्हणाली. खूप मज्जा येईल, पायलनेही दुजोरा दिला. पायल आणि सोनल टेंट पाहून आनंदल्या होत्या. त्या प्रथमच अशा टेंटमध्ये राहणार होत्या. त्यांच्यासाठी जंगलातली रात्र आणि टेंटमध्ये राहणे या सर्व गोष्टींचा विचार करून त्या दोघी रोमांचित होत होत्या. दादासाहेबांचा खास नोकर महादू आपल्या कामाला लागला होता. नदीवरून त्याने प्रथम घागरभर पाणी आणले. 3 दगडांची चूल मांडण्यात आली. लाकडांची जमवाजमव झाली आणि थोड्याच वेळात महादूने सगळ्यांना गरमागरम चहा दिला. सतरंजा चटया अंथरण्यात आल्या. चांदणं छान पडलंय ना, पौर्णिमा जवळ आहे वाटतं, आदिनाथ म्हणाला. हो, 4 दिवसांनीच पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावची जत्रा असते. तुम्ही सगळे जत्रा करूनच जा, महेंद्रसिंह म्हणाला. जत्रेबद्दल ऐकून आदिनाथ, किरण, देवीदास आणि वैभव उत्साहित झाले. आजपासून 6व्या दिवशी निघायचे, हे कसे शक्य आहे? अरे, खरे म्हणजे उद्या आपण घरी पोहोचायला पाहिजे होते, पायल म्हणाली. हो ना, 4 दिवसात येतो ते सांगून आले आहे मी घरी, सोनल म्हणाली. गाईज, तुमचे काय म्हणणे आहे? सूरजने विचारले. माझे तरी काही म्हणणे नाही, मी तयार आहे बुवा राहायला, किरण म्हणाला. आमचीही हरकत नाही, इतरांनी सांगितले. पायल, सोनल, राहा ना जत्रेपर्यंत प्लीज, सूरज विनंतीच्या सुरात म्हणाला. सूरज, अरे एवढे दिवस कसे शक्य आहे? मम्मीने 4 दिवसांची परवानगी दिली होती, पायल म्हणाली. एखादा दिवस इकडे तिकडे ठीक आहे, मला वाटते आज उद्या जंगलाची ट्रिप केली की परवा निघायचे आहे, पायल म्हणाली. मान्य आहे पायल, पण आमच्या गावची जत्रा खूप छान असते, मोठी भरते जत्रा. आजूबाजूचे अनेक लोक येतात आमच्या गावात, खूप गर्दी असते, कार्यक्रम असतात. आपण शहरात मोठमोठ्या बाजारपेठा बघतो, पण जत्रे दिवशी भरलेला बाजार पाहण्यासारखा असतो. कुस्त्यांचे मैदान असते, तमासगिरांचा फड असतो, अजून काय काय असते म्हणून सांगू. खरेच मस्त मज्जा असते. मी तर आजपर्यंत कधीच आमच्या गावची जत्रा चुकविली नाही. तू राहा ना मग, आम्ही जातो, पायल म्हणाली. पायल, सूरज एवढा आग्रह करतो आहे तर राहूया ना, वैभव म्हणाला. तुम्हीही राहा, पण मी राहू शकत नाही, प्लीज रागावू नका, पण खरेच मला शक्य नाही. एवढे काय आकाश कोसळणार आहे 5-6 दिवसांनी, देवीदासने विचारले. कसे सांगू तुम्हाला माय डिअर फ्रेंड्स, 2 दिवसांनी मला लग्नाचे कपडे घ्यायला जायचे आहे. आधीच हा प्रोग्राम ठरलेला आहे. पोस्टपोन करता येणार नाही का? नाही करता येणार, इतर नातेवाईकही येणार आहेत, त्यांनाही आधीच सांगितलेले आहे. ओ हो, लग्नाचे कपडे, मग कुठली थांबणार पायल? काय ग, तुझा तो प्रसादही येणार आहे का कपडे घ्यायला? देवीदास पायलला चिडवीत म्हणाला. लंडनहून फक्त कपडे घेण्यासाठी तो येणार का? त्याला काही दुसरे कामी नाहीत का? किरण बोलला. अरे, पण पायलचा लग्नाचा शालू घ्यायचा आहे, त्याची पसंती पाहिजेच ना, वैभवने संभाषणात भाग घेतला. गाईज, लग्नात शालू मला घालायचा आहे आणि तो मी माझ्या पसंतीने घेणार आहे, समजले, पायल म्हणाली. पायल, हे काही बरोबर नाही. अगं, लग्न ठरल्यानंतर ही माझी पसंती ती तुझी असे नसते, दोघांचीही पसंती एक असावी लागते, सूरज हसत म्हणाला. हात जोडत पायल म्हणाली. महाराज, खूप ज्ञान दिलेत आम्हाला, आता पुरे करा. तिच्या त्या बोलण्यावर सर्व हसले. पायल, तुझ्या त्या प्रसादबद्दल काही सांग ना, आम्हाला तशी त्याची काही माहिती नाही आहे, किरण म्हणाला. किरण, अरे काय जाणून घ्यायचे आहे तुला त्याच्याबद्दल? त्याच्या आवडीनिवडी, हॉबीज वगैरे. खरे सांगू, मलाही नीटसे माहिती नाही. एकदाच गेले होते त्याच्याबरोबर फिरायला म्हणजे घरातून निघालो ते हॉटेल नक्षत्रमध्ये गेलो, कॉफी मागवली आणि थोडा वेळ गप्पा केल्या, बस, आणि आलो घरी. तेच ते, कसल्या एवढ्या गप्पा मारलात? लंडनच्या, तो लंडनबद्दल बोलत होता, तिथले राहणीमान, हवामान आणि त्याच्या नवीन फ्लॅटबद्दल. ओ, म्हणजे लंडनचा मोठेपणा, किरण म्हणाला. की लंडनात राहतो याचा अभिमान, देवीदास म्हणाला. की आपण ग्रेट आहोत याचा, सूरज म्हणाला. पायल इवलेसे तोंड करून गप्प बसली. हे रे काय, आधी तिला बोलायला लावता आणि नंतर तिची टर उडवता, इट्स नॉट फेअर गाईज, सोनल म्हणाली. तसे नाही ग, पण पायल, तू त्याला काहीच विचारले नाहीस. नाही, मग त्याने तुझ्याबद्दल तरी काही विचारले असेल ना? नाही, तो फक्त लंडनबद्दलच बोलत होता. मलाही ते खटकले होते, पण मी काय बोलणार? त्याचा स्वभाव तरी थोडाफार समजला असेल तुला. नाही रे, खरेच नाही. थोडक्यात तू एका अनोळखी माणसाबरोबर लग्न करणार आहेस, आदिनाथ म्हणाला. आणि अनोळखी देशात जाणार आहेस, देवीदास म्हणाला. लग्नानंतर होईल त्याची ओळख, समजेल त्याचा स्वभाव आणि देशसुद्धा, पायल म्हणाली. आणि तेव्हा आवडला नाही तर? ॲडजस्टमेंट, दुसरे काय, पायल म्हणाली. म्हणून मला तरी लव्ह मॅरेज आवडते, सोनल म्हणाली. लव्ह मॅरेजमध्ये ॲडजस्टमेंट नसते असे तुला कुणी सांगितले?
पायलने सोनलला प्रश्न केला. ॲडजस्टमेंट असते, पण स्वभाव माहिती असल्याने आपल्याला केवढे ॲडजस्ट करावे लागेल हे आधीच कळते. गाईज, आता हा विषय लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज चांगले या विषयाकडे वळतोय, तेव्हा त्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण हा विषय इथेच ड्रॉप करूया, सूरज मुद्दाम म्हणाला. त्याला सोनल दादासाहेबांसमोर काहीतरी बोलून जाईल याची भीती वाटली. महेंद्रसिंह एका बाजूला शांत बसून त्यांची बोलणी ऐकत होता. त्याला पायलचे लग्न ठरले असल्याचे समजले होते. आपण त्या दिवशी उगाचच सोनलचा राग तिच्यावर काढला असा काहीसा विचार त्याच्या मनात येऊन गेला. माधूने लाकडे छान पेटवली होती. गप्पा खूप झाल्यात, उठा आता डिनर करूया, पायल म्हणाली. डिनरची काळजी नको, आईसाहेबांनी आतासाठी जेवण बांधून दिले आहे, महेंद्रसिंह म्हणाला. मग जेवून घेऊया, सूरजसिंह म्हणाला. माधू, वाढायला घे. सरकार, भाजी वाईज गरम करतो, जाळ चांगला पेटलेलाच आहे. ठीक आहे. माधूने पेटलेली 2-4 लाकडे तशीच उचलून तिथं दगडाच्या चुलीत घातली. त्यावर पातेले ठेवले. डब्यातली भाजी त्यात घातली आणि पत्रावळ्या आणि द्रोण काढले. ग्लासेस, 2 चमचे त्याने पोत्यातून बाहेर काढले. यातून जेवायचे? पत्रावळी हातात घेऊन सोनलने प्रश्न केला. होय, सूरज म्हणाला. शी, माय गॉड, मला नाही जमणार. सोनल, आपल्यासाठी म्हणून दादासाहेबांनी एवढी सोय केली आहे. जेव्हा ते जंगलात भटकंतीला येतात तेव्हा झाडाची मोठी पाने तोडून त्यावर जेवतात. तेव्हा तुला याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला जमणार नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर घेत नव्हतो, देवीदास म्हणाला. यापुढे जे जसे समोर येईल ते स्वीकारावे लागेल, आदिनाथ म्हणाला. तुमचे नखरे चालणार नाहीत, किरण म्हणाला. पायल, तुलाही हे सर्व सांगतो आहोत आम्ही. मला सांगायची गरज नाही, माझी काही तक्रार असणार नाही, आय प्रॉमिस. मी टू, सोनल नाईलाजाने म्हणाली. माधू वाढू लागला. आईसाहेबांनी भाकरी, चपाती, भरलेली वांगी, लसणाची चटणी आणि घाऱ्या दिल्या होत्या. सगळे जेवू लागले. आज हे रुचकर जेवण पोटभर घ्या. पुढचे 2 दिवस फक्त खिचडी, चटणी आणि शिकार मिळेल, दादासाहेब म्हणाले. शिकार म्हणजे? सोनलने प्रश्न केला. काहीही असू शकेल, ससा, पाणकोंबडी, तितर, काहीही. माधूच्या हाताला छान चव आहे. शिकार करण्यात तो पटाईत आहे. जेवणाला खरेच छान स्वाद होता. पायलला जेवण खूप आवडले. आजूबाजूच्या वातावरणाचाही परिणाम असू शकेल. खळाळत वाहणारी नदी, तिचा ऐकू येणारा नादपूर्ण आवाज, आकाशात दिसणारा चंद्र आणि चांदण्यांचा आकाशात पडलेला खच, मंद धुंद वारा आणि हा मित्रपरिवार, तिला हे सर्व खूप हवेहवेसे वाटत होते. जेवताना नेहमीप्रमाणे सर्वांचे हसणे बोलणे सुरू होते. माधू आग्रह करून वाढत होता. द्रोण, पत्रावळीची नावड विसरून सोनलनेही हसण्या बोलण्यात सामील झाली होती. सगळ्यांची जेवणे झाली. प्रत्येकाने आपापल्या पत्रावळ्या थोड्या अंतरावर नेऊन टाकल्या. माधूचे जेवण आटोपले. सर्व आवरून त्यानेही या बाजूला आपली सतरंजी अंथरली. थोडा वेळ सर्व बोलत बसले. दादासाहेब म्हणाले, आज आता लवकर झोपा सगळे. उद्यापासून चालत फिरायचे आहे. गाडी इथेच लावायची आहे. किती वाजता निघायचे? 6-6:30 चालेल? हो, कोरसमध्ये होकार आला. झोपण्यापूर्वी सर्वांनी अंगाला ओडोमॉस लावा. जंगलात फिरतोय तोपर्यंत हे कधी विसरू नका. डास खूप मोठे असतात आणि वैतागही देतात. गुड नाईट एव्हरीबडी, पायल म्हणाली. सोनलही झोपण्यासाठी उठली. आमच्या टेंटच्या आजूबाजूला तुम्ही झोपा हं. घाबरतेस की काय? छे रे, घाबरायचे काय त्यात? अरे, तुम्ही कोणी रात्रीत घाबरून ओरडलात तर मला ऐकू तरी यायला पाहिजे, म्हणजे मी मदतीला येईन, दुसरे काय, सोनल म्हणाली. आणि सगळ्यांनाच हसू आले. हळूहळू सगळे झोपायला गेले. टेंटला बारीक नेटचे कापड लावलेलेच होते. ते पाहून सोनलला समाधान वाटले. पायल, हे एक बरे झाले, या टेंटला नेट लावलेले आहे, म्हणजे आपल्याला डासांचा त्रास होणार नाही, नाहीतर मी रात्रभर झोपूच शकले नसते. आता झोप शांतपणे, पायल म्हणाली. सोनलने कूस बदलली आणि तिने डोळे मिटून घेतले. पायलला हे सर्व स्वप्नवत वाटत होते. या ट्रीपमध्ये असाही अनुभव घेता येईल असे तिला वाटलेले नव्हते. मनातून ती खूप खुश होती. त्याच आनंदात तिने डोळे मिटून घेतले. थोड्याच वेळात तिला छान झोप लागली. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.